संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे बघा. हप्ता वितरण कधी होणार? कारण जे काही लाभार्थी आहे विशेष सहाय्य योजनेचे असू द्या किंवा दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना 10 तारखेपूर्वी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजनेचे जे हप्ते आहे अनेक दिवसांपासून थकीत आहेत, म्हणजे पैसे जमा झालेले नाहीत. आता महाडीबीटीची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे 2.0 त्यावरती काम सुरू होतं. अनेक दिवसांपासून हे सुद्धा कारण दिलं होतं की आता ही डीबीटीची जी काही वेबसाईट आहे त्यावरती काम सुरू आहे बघा. तुम्ही बघू शकता या वेबसाईटवरती निवृत्ती वेतनधारक विशेष सहाय्य योजनेचे 3 योजना देण्यात आलेल्या आहे. पूर्णपणे वेबसाईट अपडेट दिलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे, त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, तसेच दिव्यांग पेन्शन योजनेसाठी सुद्धा इथं काय दिलेलं आहे, अशा वेगवेगळ्या योजनेची इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. इतर 11 योजना आहे, दिव्यांग पेन्शन योजनेची सुद्धा इथं माहिती दिलेली आहे. बरं, हे काय झालं आहे, एक भाग आहे की पूर्णपणे वेबसाईटचे कामं झालेले आहेत. पण महत्वाचं काय आहे की पैसे कधी येणार? कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजनेचे पैसे अनेक महिन्यांपासून आलेच नाही. जुलै महिना गेला, त्यानंतर ऑगस्ट महिना आला आहे, तरी देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. 1,500 रुपये ऑगस्टचे पण आले नाहीत ना 1,500 रुपये जुलैचे आले. बरं, जे दिव्यांग बांधव होते त्यांच्यासाठी 30 जुलै रोजी काय झालं की हप्ता वितरणासंदर्भात किंवा निधी वितरित करण्यासंदर्भात काय झालं की GR आला आहे व लवकरात लवकर हप्त्याचं वितरण होईल हे सुद्धा शक्यता वर्तवली जात होते. आता हे सुद्धा अपडेट मिळत आहे की 5 तारखेपर्यंत म्हणजे आजच हप्त्याचं वितरण होईल. पण तहसील कार्यालयातून अनेक अपडेट्स येण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही हा GR तर बघू शकता. विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे. किती निधी वितरण झाले हे सगळी माहिती या शासन निर्णयामध्ये आलेला आहे. या संदर्भात आपण अपडेट देखील दिली आहे. पण एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे, ते म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना. आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील 1,500 रुपये प्रति महिना मिळत आहे. पण सध्या काय झालेलं आहे की 2 ते 3 महिने झाले की जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमाच होत नाहीत, व्यवस्थितपणे पैसे जमा होत नाहीत. आता त्यांचे वारंवार विचारले जात आहेत की दिव्यांग बांधवांना पैसे मिळत आहेत, पण आता ऑगस्ट महिन्याचे जरी लाभार्थ्यांसाठी तर काय झालेलं आहे, निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय आला आहे, पण अजून हप्त्याचं वितरण सुरू झालं नाही. आज कदाचित पैसे येऊ शकतात अशी अपडेट मिळत आहे. मात्र जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे किंवा दिव्यांग बांधवांसाठी महत्वपूर्ण अपडेट आली आहे तहसीलदार कार्यालयातून. आता या जी काही वेबसाईट आहे त्याचं अनेक दिवसांपासून काम सुरू होतं. तुम्हाला देखील माहिती आहे की गेले 3 ते 4 महिने खूप प्रॉब्लेम येत होते. जे पूर्णपणे वेबसाईट होती ती डाऊन होती. कोणतेही कामकाज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करता येत नव्हते, कोणतीही गोष्टी करता येत नव्हत्या. आता हयातीचे दाखले होते ते तुम्हाला काय करायचं होतं, पूर्णपणे अपलोड करून द्यायचे होते किंवा हयातीचे दाखले काढायचे होते. पण काय झालेलं आहे, जे काही टेम्पररी निराधार योजनेचे लाभार्थी किंवा दिव्यांग बांधव आहे त्यांची जी कागदपत्र आहे ते पूर्णपणे काय झालेलं आहे 2.0 वेबसाईटवरती बंद असल्यामुळे त्यावरती कोणतेही अर्ज मंजूर असून देखील अपडेट करता आली नाही. तहसीलदार कार्यालयातून अशी अपडेट येत आहेत की जे काही लाभार्थी आहेत, मंजुरी पत्र आहे किंवा डीबीटी पोर्टल 2.0 वेबसाईट आहे ही बंद असल्यामुळे, पहिले जे वेब बंद होते त्यामुळे मागील 2 ते 3 महिन्याचे अपडेशन काहीच नाही. त्यामुळे जे लाभार्थ्यांचे पैसे मिळणार होते ते पूर्णपणे आता मिळतील का नाही हे सुद्धा एक शंका आहे. जे टेम्पररी लाभार्थी आहेत पण जे परमनंट आहेत त्यांचे देखील तेच हाल आहे. कारण अनेकांचे डॉक्युमेंट्स नव्हते किंवा अनेकांचे कागदपत्र नव्हते, हयातीचे दाखले बरोबर नव्हते, डीबीटी प्रॉब्लेम होता किंवा अनेकांना रिमूव्ह केलं होतं. त्या लाभार्थ्यांना देखील काय झालं की तहसीलदार कार्यालयामधून कोणतेही त्यांना जे अधिकारी आहेत त्यांना कोणतेही काम पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने करता आलं नाही. त्यामुळे त्यांच्या हप्त्याचं वितरण होणं जरा अवघड झालेलं आहे. प्रत्येक वेळेस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असू द्या, दिव्यांग सक्षमीकरण विभाग असू द्या, प्रत्येक वेळेस या लाभार्थ्यांना नक्कीच प्रॉब्लेम येतो. एक तर टेक्निकल प्रॉब्लेमचं कारण देतात, म्हणजे तांत्रिक अडचणची कारण देतात. त्यानंतर हे जे काही डीबीटीचं प्रॉब्लेम आहे ते दिलं जातं किंवा जे वेबसाईटचे काम होते ते 2 ते 3 महिने सुरू होते त्याचं कारण दिलेलं आहे. आता हे GR आलं आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून. येत्या 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कसंही करून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पैसे जमा होणार सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा आधी सांगितलं होतं की. पण जुलै महिन्याच्या पैशांचं वितरण झालंच नाही. आता ऑगस्ट महिन्याचे पैसे देखील येणार का नाही डाऊट आहे. अनेक
लाभार्थ्यांचे पेंडिंग पैसे जमा झाले नाहीत आपण एकत्रित येणं गरजेचं असणार आहे. कारण जे विशेष सहाय्य योजनेचे सर्व लाभार्थी असणार आहे, आपले दिव्यांग लाभार्थी आहे, निराधार योजनेचे लाभार्थी आहे, विधवा पेन्शन त्यांना देखील गरज आहे. हप्त्याची वाढ 6,000 रुपये करा ही मागणी तर दूर राहिली, पण जे 1,500 रुपये मिळतात तेच आम्हाला वेळेवर मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नेमकं काय झालेलं आहे की भरपूर नाराजी दिसून येत आहे. कारण त्यांना सांभाळणार कोणी नाहीये. कारण दिव्यांग असू द्या किंवा विधवा पेन्शनचे लाभार्थी असू द्या, त्यांना देखील फॅमिली आहे, पण आता एवढी महागाई वाढली की ते पैसे त्यांना दवाखान्यात असू द्या, खर्च करण्यासाठी असू द्या, काहीच पैसे मिळत नाही. तर योजना सुरू केली ते सुद्धा वेळेवर पैसे मिळत नाहीत. बाई तुम्ही हयातीचे दाखले काढायला सांगताय ते सुद्धा काढत आहेत. अनेकांना अनेक प्रॉब्लेम येतात, इकडे जावा तिकडे जावा सगळीकडे जाऊन येत आहेत. पण काय झालेलं आहे, हप्त्याचं वितरण मात्र होण्यासाठी विलंब होत आहे, वेळेवरती पैसे मिळत नाही. निराधार योजनेचे तर 2-2 महिन्याचे थकीत हप्ते आहेत. आता ते देखील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ह्या वेबसाईटच्या अपडेशनमुळे काय प्रॉब्लेम झाला असल्यामुळे येणार नाही. त्यामुळे नक्की लाभार्थ्यांनी कोणाकडून मदत मागावी, एक असं मदतीसाठी सुद्धा कोणीतरी पाहिजे. त्याच्यामुळे नक्कीच इथे काय पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे आहे. आपण देखील एकजुटीने इथे विचारणं केलं पाहिजे आहे. आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून GR आला आहे दिव्यांग बांधवांसाठी, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात. मग यामध्ये संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खाली श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहे. मग याच बरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांचं देखील GR काढणं तितकंच गरजेचं होतं. कारण जुलैपासून एकही रुपया मिळाला नाही. अनेक लाभार्थ्यांचे फेब्रुवारी मार्च पासून देखील पैसे पेंडिंग आहेत. बरं ते पेंडिंग पैसे तर मिळतच नाहीत बघा. 1,500 असं मिळून काय होतं की जवळजवळ 4,500 रुपये किंवा अनेक लाभार्थ्यांचे 6,000 रुपये पेंडिंग आहेत, ते देखील मिळत नाही. हयातीचे दाखले जरी सादर केले किंवा दिले तर तिथे DBTचे जे काही पोर्टल आहे 2.0 वेबसाईट बंद असल्यामुळे तहसीलदार कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना देखील तिथं काम करता आलं नाही. त्यांची देखील काही चूक नाही. पण तुमचं मत काय आहे आपल्याला नक्कीच कळवायचं आहे. कारण हे असं सुरू राहिले ते योजनेचा काही अर्थ राहणार नाही. दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून जसे GR वेळोवेळी मिळतात किंवा निघतात, तशा प्रकारे जे संजय गांधी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आहेत त्यांच्याकडून सुद्धा बाकीचे जे लाभार्थी आहेत त्यांना हप्त्या वितरणासंदर्भात काहीतरी अपडेट मिळणं गरजेचं आहे. आता ही वेबसाईट तर खूप चांगली केलेली आहे, मात्र याच्यावरती देखील अजून तारीख जाहीर झालेली नाही. हप्त्याचं वितरण अनेक दिवसांपासून असंच चाललेलं आहे. एकाला मिळते तर एकाला मिळत नाही. जे टेम्पररी आहेत ठीक आहे, टेम्पररीसाठी भरपूर प्रॉब्लेम होते, पण जे परमनंट आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत हप्त्याचं वितरण होत होतं त्यांना देखील आता पैसे मिळणे अतिशय काय झालेलं आहे, मिळणं अवघड झालेलं आहे. आता अनेक लाभार्थी म्हणतील की आम्हाला आतापर्यंत मिळत होते, मग अचानक असं काय झालं, तर हेच कारण आहे की जे DBT पोर्टल आहे नवीन पद्धतीने सुरू झालं, त्यावरती जे माहिती अपडेट असतील किंवा जे काही लिस्ट तयार करण्यासाठी ते मदत होण्यासाठी अवघड होत चाललेलं आहे. पण हप्त्याचं वितरण आज जर झालं तर नक्कीच आनंदाची अपडेट असणार आहे. पण तुम्ही जरी सांगा म्हणजे आपण सोबत असायला पाहिजे. हे सगळे जे लाभार्थी असणार आहे किंवा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या लाभार्थ्यांनी एकजुटीने विचारला प्रश्न पाहिजे आहे. तुम्हाला देखील तुमचं मत मांडण्याचा हक्क आहे. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार मांडा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आहे. आणि पुढील सर्व सरकारी अपडेट्स, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अपडेटसाठी आपल्याला पहिल्यांदा सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.